Hello friends, in last session of mathematics we have seen some introduction of inverse function and inverse trigonometric function. So त्यामध्ये बेसिकली आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स कसा तो फॉर्म्युला तयार झाला हे बघितलं. परीक्षेला जर आलं तर ते 2 मार्कासाठी बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतं. बाकी टू सॉल्व द MCQ, टू सॉल्व द न्यूमेरिकल, वन मस्ट नो द फॉर्म्युला. नाउ इन द सेम मॅनर लेट अस ट्राय टू प्रूव्ह ऑल द रिझल्ट्स, राईट. आता आपण दुसरा रिझल्ट घेऊ. शो दॅट डी बाय डी एक्स ऑफ कॉस इनवर्स एक्स इज -1 बाय अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. आता इथे परत एक्स इज इन बिटवीन -1 to 1 and y is in between -π/2 to +π/2 and again the mod of x is less than 1. ठीक आहे. सो या कंडिशन्स आहेत. या कंडिशन्सला गृहीत धरून we have to prove this relation, we have to find out this formula. Here y is equal to cos inverse x, therefore x is equal to cos y, therefore dx upon dy, derivative of this function with respect to y is minus sin y. Now we know that sin square y plus cos square y equals to 1, hence sin y must be equals to square root 1 minus cos square y. So from this is plus minus because we have taken square root, so it will be now minus plus minus plus square root 1 minus cos square y. Since cos y is x, so it will become minus plus square root 1 minus x square. आता आपल्याला डिसिजन घ्यायचा आहे. हे पॉझिटिव्ह घ्यायचं का निगेटिव्ह घ्यायचं. सो हाऊ विल टेक द डिसिजन. सो वी हॅव क्वाड्रंट सिस्टम. आवर रेंज इज -π/2 to π/2, राईट. फॉर दिस फंक्शन इट इज डोमेन ॲक्च्युअली. सो या ठिकाणी हा जो साइन आहे तो ह्या क्वाड्रंटमध्ये तो पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे. या क्वाड्रंटमध्ये तो निगेटिव्ह आहे. आता आपण जर इथे साइनच्या या चिन्हाने जर गेलो तो वी हॅव टू टेक द साइन पॉझिटिव्ह, राईट. सो वी हॅव टू टेक साइन पॉझिटिव्ह हिअर. हाऊ? So if we take sign positive, then this sign will continue and this will become -1 by x square, right. And then by formula dy by dx is equal to 1 by dx upon dy, so this will be 1 by square root 1 minus x square. So this is how you can obtain the formula for cos inverse x, right. आता आपल्याला नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे पुढच्या फंक्शनचा. सो टॅन इनवर्स एक्स. ठीक आहे. सो लेट अस डिस्कस डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स एक्स. सी मित्रांनो, हे बोर्डाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने मी घेतोय. अल्टिमेटली वी हॅव फॉर्म्युला फॉर दॅट. सो टॅन इनवर्स साठी काय असेल इन्स्ट्रक्शन. इफ टॅन इनवर्स एक्स वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स, इन्स्ट्रक्शन काय आहे. इफ वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स, एक्स बिलॉंग्स टू आर. ठीक आहे ना. टॅनची जर टॅन थिटाची किंवा टॅन एक्सची जर आपण हे पाहिली, डोमेन पाहिली, तर इन दॅट केस रेंज पाहिली तर इट इज रिअल नंबर आणि त्याची डोमेन काय असती. एक्सेप्ट π/2 ऑल अदर पॉईंट्स इट टेक्स, राईट. सो त्याला आपण ओपन इंटरव्हलमध्ये y इज इक्वल टू किती घ्यावं लागेल आपल्याला, -π/2 टू +π/2. आता इथे आपल्याला प्रूव्ह करायचं. देन शो दॅट dy by dx इज इक्वल टू 1 by अंडर रूट 1 plus x square. ठीक आहे. फॉर द गिवन इन्स्ट्रक्शन. नाउ लेट अस ट्राय टू प्रूव्ह इट. गिवन काय दिलंय, y इज इक्वल टू tan इनवर्स x, hence x इज इक्वल टू tan y. दिस इज द फर्स्ट स्टेप, राइट. नाउ dx upon dy, that is derivative of tan with respect to y is tan inverse. tan चा डेरिव्हेटिव्ह काय असतो आपला, sec square y. Now we know
the identity. Identity काय आहे आपल्याकडे? We know 1 plus tan square x, 1 plus tan square theta is equal to sec square theta. So from this, it is 1 plus tan square y, that is 1 plus x square. Okay? So straight away dy by dx will be 1 by dx upon dy, and that is 1 by 1 plus x square. So this is how we can prove this result. Okay? Now similarly we can prove the result for cot also. So cot is given solve in your book, so I will not take that. So cot inverse x चा डेरिव्हेटिव्ह काय लिहितं? minus 1 by 1 plus x square. इथे आपण लिहिणार x is equal to cot y, त्याचा डेरिव्हेटिव्ह येणार minus cos x square x. पुन्हा आपण आयडेंटिटी वापरणार 1 plus cot square y. Cot is nothing but x, so it is minus into bracket 1 plus x square, and that is why the derivative is minus 1 by 1 plus x square. So this is how you can prove for the cot. Let us prove the result for sec inverse, because that is very important. Sin, cos, tan, cot, this can be asked for 2 marks. They can ask sec inverse x or cosec inverse x for 3 marks also. So we have formula for sec inverse x is derivative of sec inverse x is 1 by under root x square minus 1. 1 by x under root x square minus 1. हा त्याचा डेरिव्हेटिव्ह असतो, राईट? हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. पण मग हा फॉर्म्युला कसा तयार झाला ते आपल्याला बघायचं आहे. सो इन्स्ट्रक्शन काय आहे बुकमध्ये पहा. सी बुकमध्ये तो काय देणार? इफ y इज इक्वल टू सेक इनवर्स x, आणि कंडिशन काय आहे? का मॉड ऑफ x इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 1, then here y is in between 0 to pi, and again y is not equals to pi by 2, except pi by 2 we have to take value of y in between 0 to pi, and x is always greater than 1. So we have to prove that dy by dx is equals to 1 by x under root x square minus 1 if our ax is greater than 1, and it is minus 1 by x under root x square minus 1 if x is less than 1, less than minus 1, right? So we have to prove this result. See, all other steps are same as that, as the steps which we have seen in earlier examples. So here y is equal to sec inverse x, therefore x is equal to sec y. ठीक है? Now dx upon dy is equal to derivative of sec, it is sec into tan. So it is sec y into tan y, right? Now we know 1 plus tan square y is equal to sec square y. This is identity, right? So from this, tan y is equal to square root, so plus minus square root sec square y minus 1. So we can always put this value here, and we can write plus minus sec y under root sec square y minus 1. So it will become plus minus x under root x square minus 1. So this is what we have obtained from the derivative. Now we have two alternatives. We have to take plus x under root x square minus 1, or we have to take minus x under root x square minus 1. Now if we take 1 by 1, we will get this formula first, and then secondly this formula for this value if x is greater than 1 and x is less than 1. But then this should be understood clearly, right? आता हे कसं समजून घ्यायचं पहा. सी, आपण इथं व्हॅल्यू ऑफ y जर बघितली, व्हॅल्यू ऑफ y नीट समजून घ्या. ठीक आहे? दिस इज 0, पाय बाय 2 मायनस पाय बाय 2, and this is pi. So it is in between 0 to pi, right? So first आणि second quadrant मध्ये y आहे. Y is in first and second quadrant. So that is why sec y, which is nothing but 1 by cos y ultimately. तो कसा येणार आहे? दोन्ही ठिकाणी फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये y
इथे फर्स्ट अँड सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे, त्यामुळे आपल्याला सेक वाय इंटू टॅन वाय हा जो रिझल्ट आहे सी अल्टिमेटली we have to focus on both sec y and tan y, right? I was focusing only on sec y. So we are in first or second quadrant. In first quadrant, sec is positive, x sec, right? And tan is also positive. So sec y into tan y काय झालं? Positive. In second quadrant, sec is negative, tan is still positive. So sec y into tan y काय झालं? Negative झालं. That is what is given here. So what we can choose is dx upon dy is equals to x under root x square minus 1 if x is greater than 1. ठीक है, x जर 1 पेक्षा मोठा असेल तर we'll choose this one, and dx upon dy is minus x under root x square minus 1 if x is less than minus 1. हे choices आपल्याला तयार होतील because our sec is changing sign from first quadrant to second quadrant. आता याचा जर ग्राफिकल मिनिंग जर समजून घेतला तर वी कॅन ऑलवेज प्लॉट द ग्राफ ऑफ सेक फंक्शन इन द गिवन इंटरवल इन द गिवन क्वाड्रंट. बट आय डोंट थिंक त्याला इतके डिटेलमध्ये जाण्याची गरज आहे. सो दिस इज द कंडिशन, अँड विथ दिस कंडिशन यू कॅन स्ट्रेट वे राईट बाय द थेरम ऑफ इनवर्स फंक्शन. देयरफॉर dy by dx is equal to 1 by dx upon dy, that is 1 by x under root x square minus 1 for x is greater than 1, and dy by dx is equal to minus 1 by x under root x square minus 1 for x is less than minus 1. See, if we see the graphs of function, so you can always see the graphs of that function are like this in both the quadrants. So here we will consider only this graph which indicates the derivative, positive derivative. That means here the function is increasing. सेक फंक्शन कायम इन्क्रीजिंग फंक्शन असतं, म्हणून आपण त्याचा फॉर्म्युला घेताना कायम फक्त एवढा घेत असतो जो मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. ठीक आहे. नाउ इन द सेम मॅनर वी कॅन ऑब्टेन द फॉर्म्युला फॉर कोसेक इनवर्स एक्स, राईट? सो कोसेक इनवर्स एक्स ला तुम्हाला सेम एनालिसिस करायची. यू हॅव टू टेक डिसिजन व्हाट शुड बी टेकन पॉझिटिव्ह, व्हाट शुड बी टेकन निगेटिव्ह, अँड देन वी हॅव टू फायनली टेक द अल्टरनेटिव्ह व्हेरिंग वी टूक -1, राईट? तर त्याच्या फॉर्म्युल्यात तो काय होतो, फक्त -1 होतो. हे लक्षात ठेवा. आता इथे MHT CET पॉईंट ऑफ व्ह्यूने काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. आता ते इम्पॉर्टंट पॉईंट्स काय आहेत ते पहा. MHT CET पॉईंट ऑफ व्ह्यूने वी ऑलवेज फोकस ऑन सॉल्विंग न्यूमरिकल इन मॅथमॅटिक्स, बट समटाइम्स MCQs आर आस्क्ड ऑन द कंडिशन्स. लाईक आपण साईनची कंडिशन पाहिली, y इज इक्वल टू साइन इनवर्स x ला आपण कंडिशन काय घेतली होती, this y is in between minus pi by 2 to plus pi by 2, and this x is in between -1 to +1, right? So this condition should be known to you every time. ते तिथं कुठेतरी MCQ स्वरूपात विचारले जाऊ शकते. So what I will suggest, focus on all these 6 formula, all these 6 important condition for state board paper, for state board exam. Focus on how these conditions are obtained, right? Now to solve the problem on inverse trigonometric function, what one must know is properties of inverse trigonometric function. So that is our main intention of this lesson. Properties of inverse trigonometric functions. ठीक है. So basically it is these are the group properties. ग्रुप मध्ये आहेत त्या प्रॉपर्टीज, एक 5-6 ग्रुप असतील. सो वन नाइस टेबल इज गिवन इन युअर बुक हिअर. सो आय विल जस्ट रिवाइज दॅट टेबल. सो पहिला जर ग्रुप बघितला आपण तर तो ग्रुप जो आहे म्हणजे प्रॉपर्टी नंबर 1 to 6, तर त्याला आपण सायक्लिक प्रॉपर्टी म्हणू शकतो. ठीक आहे. पहिला जो ग्रुप आहे दॅट इज व्हॉट इज कॉल्ड एज सायक्लिक प्रॉपर्टी. त्याच्यामध्ये काय दिलं आहे, सपोज साइन इनवर्स ऑफ साइन थीटा इज इक्वल टू थीटा आणि साइन ऑफ साइन इनवर्स एक्स दॅट इज एक्स. ठीक आहे. तसंच कॉस इनवर्स ऑफ कॉस थीटा इज इक्वल टू थीटा
और अदरवाइज कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू एक्स. फरक काय होतो पहा, इथे इनवर्सचा कोइफिशियंट बाहेर आहे, ट्रिगोनमेट्रिक फंक्शन आत आहे. इथे ट्रिगोनमेट्रिक कोइफिशियंट बाहेर आहे, इनवर्स फंक्शन आत आहे. अल्टिमेटली तो व्हेरिएबल रिलीज होतोय इन बोथ द केसेस, राईट. तो व्हेरिएबल आपल्याला रिलीज होताना दिसतोय, राईट. सो अल्टिमेटली these coefficients, inverse and normal coefficients, they cancel each other, असं आपण लक्षात ठेवू शकतो. सो थर्ड फॉर्म्युला होईल tan inverse of tan theta is equal to theta, or tan of tan inverse x is x. Then cot inverse of cot theta is equal to theta, or cot of cot inverse x is x. Fifth, sec inverse of sec theta is equal to theta, and sec of sec inverse x is x. And finally, since we have 6 trigonometric functions, so in this group we will have 6 properties. So finally, cosec inverse of cosec theta, that is theta, or cosec of cosec inverse x, that is x. Okay, so this is first group. This is our first group, and these properties are called as cyclic properties. ठीक आहे, त्याला पाठ करायची गरज नाही, एक्झाम्पल सॉल्व करताना यूज केल्यानंतर ऑटोमॅटिकली त्या लक्षात राहतात. सी ज्यावेळेस फर्स्टचा ट्रिगोनमेट्रिक फंक्शनचा चॅप्टर तुम्ही क्लिअर करता त्यावेळेस तुम्हाला याच्या कंडिशन्स समजतील. डेरिव्हेटिव्हसाठी तुम्हाला हे माहीत असणं गरजेचं आहे की कुठल्या कंडिशनला साइन इनवर्स ऑफ साइन थिटा थिटा येतं. अगेन देर आर प्रूफ अँड ऑल. सो त्याच्यात जायची गरज नाही. वी आर इन कॅल्क्युलस, वी हॅव टू यूज द फायनल रिझल्ट टू सॉल्व द न्यूमेरिकल, राईट. सो लेट अस अंडरस्टँड नाउ सेकंड ग्रुप. सो दिस इज युअर फर्स्ट ग्रुप. आता सेकंड ग्रुपच्या प्रॉपर्टीज कोणत्या आहेत? फर्स्ट ग्रुप मधून आपल्याला काय कळलं का आपलं व्हेरिएबल रिलीज होते, म्हणजे कुठेतरी डेरिव्हेटिव्ह मध्ये आपल्या अरेंजमेंट मध्ये ती प्रॉपर्टी चमकली, ती प्रॉपर्टी दिसली का आपलं व्हेरिएबल रिलीज होणार आणि आपले एक्झाम्पल सिम्प्लिफाय होणार. आता जर दुसरा ग्रुप बघितला तर दुसऱ्या ग्रुपमध्ये आपल्याला समजा साइन इनवर्स ऑफ कॉस थिटा अशी परिस्थिती आहे. आपल्याला इथं बाहेर साइन इनवर्स आला पण आतमध्ये कॉस थिटा आला, राईट. सो आपण जे अगोदरची प्रॉपर्टी शिकलो त्याच्यात काय आहे, साइन इनवर्स ऑफ साइन थिटा रिलीज होतो. बट नाउ हिअर देर इज नो साइन. मग काय करायचं, तर मग आपण याला असं लिहू शकतो साइन इनवर्स ऑफ. नाउ अल्टिमेटली कॉस थिटा म्हणजे काय, साइन ऑफ π/2 मायनस थिटा. सो हा साइन ह्या साइनला कॅन्सल करेल, साइन इनवर्स थोड्या वेळा करता असं समजा, ऍक्च्युअली कॅन्सल नसतो करत, इट इज अ प्रॉपर्टी. बट जस्ट टू रिमेंबर, तुम्हाला लक्षात राहावं म्हणून हा गेला, मग काय रिलीज झाला π/2 मायनस थिटा. सो दिस इज हाऊ युअर फर्स्ट प्रॉपर्टी विल बी फॉर्म, राईट. नाउ similarly you can have cos inverse of sin theta, tan inverse of cot theta, cot inverse of tan theta. So every time we take angle, this angle is π/2 minus theta in each of the combination, whether it is sin cos, then cos sin, tan cot, cot tan, sec cosec, cosec sec. ह्या सगळ्या कॉम्बिनेशन मध्ये इथे काय येईल तुम्हाला π/2 minus theta, and every time this π/2 minus theta will release. So this is group of second property, right. So हे 12 प्रॉपर्टीज झाल्या. आता त्यानंतर आपल्याला साइन, सी वी नो इन जनरल साइन थीटा इज इक्वल टू 1/कोसेक थीटा, और कोसेक थीटा इज इक्वल टू 1/साइन थीटा. हे आपण शिकत आलेलो आहे ट्रिगोनमेट्री मध्ये. मग इनवर्स ट्रिगोनमेट्री मध्ये तसंच रिलेशन आहे का? येस, पण ते रिलेशन असेल साइन इनवर्स ऑफ x is equal to cosec inverse of 1/x. Similarly, cosec inverse of x is equal to sin inverse of 1/x. ठीक आहे. सो हे दोन्ही अल्टरनेटिव्ह तिथे ट्राय होतील. आता जसे साइन साठी अवेलेबल आहे तसेच कॉस साठी पण आहे. सो कॉस इनवर्स ऑफ x is equal to sec inverse of 1/x, or sec inverse of x is equal to cos inverse of 1/x. ठीक आहे. तर याला करस्पॉन्डिंग ट्रिगोनमेट्री मध्ये अशा प्रकारचे मॉडिफिकेशन तिथं होईल. ठीक आहे. यू कॅन ऑलवेज सी द प्रूफ इन मॅथ फर्स्ट, देन दिस इज वन ग्रुप. ठीक आहे, हा एक ग्रुप आहे. सो दिस इज अवर सेकंड ग्रुप, दिस इज अवर थर्ड ग्रुप. फर्स्ट ग्रुप आपण ऑलरेडी बघितला सायक्लिकचा. आता फोर्थ ग्रुप मध्ये आपल्याला दोन ट्रिगोनमेट्रिक फंक्शनची
ॲडिशन आहे त्याची प्रॉपर्टी, तो फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. सो आय विल राईट फॉर यू फोर्थ ग्रुप हिअर. सो फोर्थ ग्रुप ऑफ प्रॉपर्टी मध्ये काय लिहिले त्याने पहा. सी फोर्थ ग्रुप इज साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स, इट इज ऑलवेज पाय बाय 2. ठीक आहे. हा असं कॉम्बिनेशन आपल्याला कुठं डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन मध्ये दिसलं तर आपल्याला त्याच्याऐवजी काय घ्यायचं, पाय बाय 2. आता याचं आणखी कॉम्बिनेशन मध्ये काय, टॅनचं कॉट बरोबर होईल. सिमिलरली टॅन इनवर्स एक्स प्लस कॉट इनवर्स एक्स इज इक्वल टू पाय बाय 2. देन सेक इनवर्स एक्स प्लस कोसेक इनवर्स एक्स इज इक्वल टू काय यायला पाहिजे, पाय बाय 2. सो हे आपले 3 कॉम्बिनेशन होतील तयार. ठीक आहे. सो दिस इज आवर फोर्थ ग्रुप, राईट. नाउ लास्ट ग्रुप इज tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y. या ठिकाणी आपल्याला ही इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे तर ती आपल्याला घ्यायची आहे. इथे tan इनवर्स x प्लस वाय डिवायडेड बाय 1 मायनस एक्स वाय. इथे प्लस साइन आहे म्हणून इथे प्लस साइन घेतलं, आणि जर इथे मायनस साइन झालं तर ही प्रॉपर्टी काय होईल, tan इनवर्स x मायनस tan इनवर्स y इज इक्वल टू tan इनवर्स x minus y upon 1 plus xy. Now for this property there is a condition, that is your xy is positive if it is greater than 1, then we have to take pi here, and if it is less than 1 we will use straight away this property. ठीक आहे. तर ते मी एक्झाम्पल मध्ये तुम्हाला समजून सांगेन. Then besides there are certain substitutions which are to be considered while solving the problems on inverse trigonometric function. तर ते सबस्टिट्यूशन आहे आपल्याला बघायचे. पण मग आता आपण काही एक्झाम्पल सॉल्व्ह करायला सुरुवात करू. सी मित्रांनो, केअरफुली लक्ष द्या. अल्टिमेटली हा टॉपिक शॉर्टकटमध्ये घेणं माझ्यासाठी फार काही अवघड गोष्ट नाही. एका लेक्चरमध्ये मी तुम्हाला फॉर्म्युला सांगून आय कॅन डायरेक्टली स्टार्ट सॉल्विंग द प्रॉब्लेम, बट दॅट विल नॉट बिल्ड द कॉन्फिडन्स इन यू टू सॉल्व द एक्झाम्पल्स इन द एक्झाम. तुम्हाला परीक्षेचे जर प्रॉब्लेम सोडायचे असतील तर गो थ्रू दीज थिंग्स प्रॉपरली, ट्राय टू अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स गिवन, राईट. आणि मग तुम्ही रोबोटिक जा. डायरेक्टली आम्ही सॉल्व करतोय फळ्यावर, आम्हाला डायरेक्ट फॉलो करू नका. आमचं हे रोजचं काम आहे. वी यूज टू सॉल्व दीज प्रॉब्लेम्स नंबर ऑफ टाईम. सो त्यामुळे चूक जरी झाली तर आम्हाला ती लगेच लक्षात येते. बट तुम्हाला पेपर लिहायचे, परीक्षा तुम्हाला द्यायची. सो मॅथमॅटिक्सची सवय लावा, मॅथमॅटिक्सची प्रॅक्टिस करा. डोंट फॉलो अदर, राईट. एखाद्याचं ते पाठ असतं कारण तो रोज त्याच्यात असतो, पण तुम्ही रोज त्याच्यात आहेत का, नाही. तुम्हाला रोज त्याच्यात येण्यासाठी प्रॅक्टिस करावं लागेल, तर तुम्ही परीक्षेला प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. And I am very serious about MCQs in mathematics because MCQ साठी छोटे छोटे क्ल्यूज असेच तयार होतात, डायरेक्टली ते तयार होणं शक्य नाही. So let us see some examples. So I will take some examples from the book only. So using the derivative, prove that sin inverse x plus cos inverse x is equal to pi by 2. Now we have to prove sin inverse x plus cos inverse x is equal to pi by 2 using derivatives, right? So let us take derivative on LHS. So काय येणार आहे तो, d by dx of sin inverse x plus d by dx of cos inverse x is equal to काय यायला पाहिजे तो, हा 1 by under root 1 minus x square and हा minus 1 by under root 1 minus x square. So it will come 0. But then what it indicates, तर तसा 0 आला तर काय होईल. So here we have to consider, see here f dash x is 0, right. And now if we consider this function as a function of x, ठीक आहे. आता जर आपण याला f of x म्हटलं, ठीक आहे ना. सो फॉर x इज इक्वल टू डिफरंट व्हॅल्यू ऑफ x वी हॅव टू प्रूव्ह दॅट इट इज इक्वल टू पाय बाय 2. अदरवाइज स्ट्रेट वे तुम्ही दोन्ही बाजूला डेरिव्हेटिव्ह घेतला तर दिस इज कॉन्स्टंट, राईट. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0. यू कॅन प्रूव्ह दिस वे ऑल्सो. आय विल सजेस्ट फॉलो द मेथड गिवन इन द बुक. ओके. सो बुकमध्ये ते सॉल्व एक्झाम्पल आहे, ते फॉलो करून घ्या. यू विल अंडरस्टँड what exactly is given. I will try some other problem also.
सो लेट अस टेक डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनव्हर्स ऑफ एक्स क्यूब. ठीक आहे, साइन इनव्हर्स ऑफ एक्स क्यूब. वाय इज इक्वल टू काय दिलं, साइन इनव्हर्स ऑफ एक्स क्यूब. सो डिफरन्शिएट, सो dy बाय dx इज इक्वल टू d बाय dx ऑफ साइन इनव्हर्स ऑफ एक्स क्यूब. नाउ वी ट्रीट दिस एक्झाम्पल ॲज अ स्टँडर्ड फॉर्म्युला अँड देन अप्लाय द कन्सेप्ट ऑफ कॉम्पोजिट. सो या साइनचा डेरिव्हेटिव्ह काय, 1 बाय अंडर रूट 1 मायनस एक्स क्यूब त्याचा स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब. राईट, आपण एक्सची जागा कोणी घेतली, एक्स क्यूबने घेतली, म्हणून याला स्टँडर्ड ट्रीटमेंट दिली आणि पुढे त्याला कॉम्पोजिट समजून त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला. सो अल्टिमेटली इट विल बिकम एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर डिवायडेड बाय हा काय होईल 1 मायनस एक्स रेज टू 6. दिस इज अवर आन्सर. ठीक आहे. सो दिस इज हाऊ in first half you can solve so many standard example. The mostly we have to focus on the examples wherein we need substitution. So we consider inverse trigonometric function properly exercise in consecutive section. In this session we'll stop here. So या सेशनचा मेन उद्देश होता to understand the properties of inverse function, to understand the formula in detail and how the formulas are obtained. तर नेक्स्ट सेशन मध्ये आपण याच्यावर काही न्यूमेरिकल सॉल्व करायचा प्रयत्न करू. So keep watching the session. Thank you.